नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. तुकडेबंदीच्या संदर्भात आपण यापूर्वी 3-4 व्हिडिओ केलेले आहेत आणि यापुढे व्हिडिओ करावे लागणार नाही असं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं. पण तरी देखील प्रश्नांचा इतका भडीमार झाला, सतत मला कॉमेंट्स निरनिराळ्या ठिकाणाहून सजेशन्स येत आहेत आणि नियोजन आराखड्यातील जमिनीचे तुकडे किंवा प्लॉट्स खरेदी विक्री व्यवहाराला खरंच कायदेशीर अडचण आहे का, ही बाब तपासायला मदत करा, असं मला खूप ठिकाणाहून लिहून आलं. आणि म्हणून आज 2 दिवसापूर्वी मुद्दाम कम्युनिटी टॅबवर मी काही आवाहन केलं की काही प्रश्न असतील तर आणखी पाठवा, निवडक प्रश्न घेता येतील. पण प्रश्न इतके आले आहेत की सर्व प्रश्नांचं एका व्हिडिओमध्ये उत्तर देणं शक्य होणार नाही. हवं तर आपण यावर आणखी एक शुक्रवारी दुसरा एक व्हिडिओ करू. काही प्रश्न आज आणि काही प्रश्न शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने आपण या प्रश्नांवरती चर्चा करू शकू. खरं तर प्रश्न असंख्य आहेत, फक्त निवडक प्रश्नावरच चर्चा करावी लागेल. आणि जे प्रश्न तुकड्यांच्या संदर्भात आणि 12 जुलै 2021च्या परिपत्रकानंतर खरेदी विक्री व्यवहारांच्या बाबतीत जी अडचण निर्माण झाली त्याच्या संदर्भातले प्रश्न तूर्त घेतले आहेत. बाकीच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या ठिकाणी उत्तरं दिली जातील किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये शक्य असेल तेव्हा आपण घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे आपण चर्चेला घेणार आहोत. त्यामध्ये आहे निवडक प्रश्नांची चर्चा. जे प्रश्न आले त्यापैकी काही निवडक प्रश्नांची चर्चा करू. नंतर तुकडेबंदी कायद्यामध्ये 29 ऑक्टोबर 1956 साली एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नोटिफिकेशननी तुकडेबंदी कायद्याच्या कलम 3 प्रमाणे जे नोटिफिकेशन पूर्वी काढले होते आणि लोकल एरिया घोषित केला होता. लोकल एरिया म्हणजे स्थानिक क्षेत्र. म्हणजे मी असं म्हटलं होतं की प्रत्येक तालुक्याचं क्षेत्र वेगवेगळं आहे, असं आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये मी 55 नंबरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणजे प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळं असतं. म्हणजे काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये 40 आर जिरायत आणि 10 आर बागायत, याच्यापेक्षा कमी असेल तर तुकडा म्हणतात. काही तालुक्यामध्ये 40 आर जिरायत, 20 आर बागायत, याच्या खाली असेल तर त्याला तुकडा मानलं जातं. आणि त्याच्यासाठी त्यांनी क्षेत्र घोषित केलं होतं, त्याला म्हणतात स्थानिक क्षेत्र. म्हणजे त्या तालुक्यातले गावांची नावं जी आहेत, या गावांमध्ये किंवा या तालुक्यातल्या या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू राहील, त्याला लोकल एरिया किंवा स्थानिक क्षेत्र म्हणतात. मग काय झालं 1956ला? हे 47चा कायदा आहे. 47 पासून काम सुरू झालेलं आहे, 48 पासून साधारण. 56च्या कायद्यामध्ये काय झालं? या 56च्या नोटिफिकेशनमध्ये, 1956च्या नोटिफिकेशनमध्ये सरकारने सांगितलं की ज्या ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, कटक मंडळ आहेत, तो भाग आणि त्यापासून 2 मैलाच्या अंतरावरचा भाग, यामध्ये हे तुकडेबंदीचं निर्बंध असायची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, कलम 3 प्रमाणे जे टाकलेले निर्बंध होते किंवा ज्याला आपण लोकल एरिया म्हणतो, ते सीज म्हणजे ते लोकल एरिया रद्द करण्याचा एक नोटिफिकेशन काढलं. आणि 13 एप्रिल 1960ला सांगितलं की हे चांगलं राबवा आणि आणखी जमाबंदी आयुक्तांनी असं आणखी काही ठिकाणी जर वगळायचं असेल तर ते सांगा आणि त्या ठिकाणी कन्सॉलिडेशनच्या स्कीम घेऊ नका, चालू असतील तर बंद करा आणि यापुढे कन्सॉलिडेशन ऍक्ट म्हणजे हा पूर्ण कायदा त्या भागात राबवायचा नाही. कोणत्या भागात? नगरपालिकांच्या भागात, महानगरपालिकांच्या भागात आणि नंतर हे जे काही PMRDA किंवा MMRDA, AMRDA असे जे काही प्राधिकरण असतात त्यांच्या भागात, किंवा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नगररचना अधिनियमाप्रमाणे अंतिम आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा, मग तो ड्राफ्ट असेल किंवा अंतिम असेल, झालेला असेल, अशा भागामध्ये. आणि त्या नगराच्या किंवा नगरपालिकेच्या सीमेपासून पुन्हा 2 किलोमीटर, आपण आता जे पाहतोय फ्रिंज एरिया, त्याला आपण 200 मीटर म्हणतो, हा तर 2 म्हणजे 2 मैलपर्यंत त्यांनी शब्द मैल असा वापरलेला, 2 मैल. आता हे 2 नोटिफिकेशन सुद्धा आज चर्चा करणार आहोत. शिवाय आपण 8B आणि 8ची चर्चा खूप करतो आहोत, अजून करणार आहोत. तसंच या कायद्यामध्ये 31(2) पण आहे. काय आहे 31(2)? ते आपल्याला चर्चा करायची आहे. एक वृत्तपत्रातली बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. मला अशाच आपल्या व्ह्युअरपैकीच सूरज मोहिते म्हणून व्ह्युअर आहेत, त्यांनी ती बातमी मला पाठवली. त्या बातमीच्या आधारावरती मी उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून काढलं. म्हणजे ह्या सर्क्युलरला ऑलरेडी चॅलेंज केलं. एक रिट पिटिशन नागपूरच्या बेंचमध्ये मुंबई हायकोर्टाच्या दाखल झालं. त्याच्यातला तपशील मी काढलेला आहे आणि त्या
पिटिशनमध्ये जे काही मुद्दे असतील ते आपल्याला माहीत नाही आहेत, ते कोणी केलं हेही आपल्याला माहीत नाही आहे. पण हे सर्व मुद्दे, आता जे लिगल मुद्दे आज आपण चर्चा करणार आहोत, ते मुद्दे तिथे पण उपयोगाला पडतील. मला माहिती आहे की जसे शेतकरी, प्लॉटधारक, विद्यार्थी हा चॅनल पाहतात आणि त्यावर चर्चा करतात किंवा सूचना पाठवतात, कमेंट्स करतात, त्यात अनेक वकील मंडळी देखील या चॅनेलचे सबस्क्रायबर्स आहेत, ते सतत पाहतात, त्यांचेही फीडबॅक आणि त्यांचेही कमेंट्स मला मिळत असतात. शिवाय काही सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. खरं तर हा राज्याला भेडसावणारा एक अत्यंत महत्त्वाचा सोशिओ लिगल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यातनं वाट काढली पाहिजे आणि हे अधिक सुलभ कसं होईल, लोकांची ओढाताण जास्त होणार नाही, त्यांचे जे काही हेलपाटे त्यांना मारावे लागतात, त्यांना जे काही त्रास होतो तो कसा कमी करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. एक वाचक आहे, ते म्हणतात, मला वाटतं हे सुरतचाच मेसेज आहे. नमस्कार साहेब, आपण जमीन बिनशेतीच्या समस्याबद्दल छान व्हिडिओ बनवला, धन्यवाद सूरज. आपण नमूद केलेली टिप्पणी की टाळी एका हाताने वाजत नाही अतिशय योग्य आहे. नागरिक आपल्या हक्काबाबत निष्क्रिय आहेत. जमीन येणे करण्याच्या जशा अडचणी आहेत तसेच प्लॉट विभागून खरेदी करणे ही सुद्धा एक समस्या बनली आहे, ज्याला सब डिव्हिजन म्हणतात. मी यापूर्वी अनेक कॉमेंटमध्ये सब डिव्हिजन हा मुद्दा लिहिलेला आहे. वाढत्या दरामुळे मोठे प्लॉट एक व्यक्ती खरेदी करणे आवाक्याबाहेरचे असते, अगदी बरोबर आहे. त्यामुळे 2 व्यक्तीमध्ये प्लॉट विकत घेणं किंवा काही लोक 10 व्यक्तीमध्ये घेतात किंवा काही लोक 11 लोक एकत्र येतात आणि 11 प्लॉट घेतात, एक खरेदी खत करतात. मी आपणास कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याचे एक जुने सूचनापत्र जोडून पाठवले आहे. 12 जुलैच्या तुकडेबंदीच्या परिपत्रकानंतर हे जुने सूचनापत्र काढून कोल्हापूरमध्ये प्लॉट विभागून खरेदी पत्र करणे बंद झाले आहे. वास्तविक प्लॉट 2 व्यक्तीमध्ये समान विभागून खरेदी केल्यामुळे कोणत्या कायद्याचा भंग होतो हे समजत नाही. एका प्लॉटमध्ये 2 किंवा अधिक रो बंगले बांधण्यासाठी रितसर बांधकाम परवानगी सुद्धा मिळतात. मग 2 व्यक्तींना प्लॉट विभागून खरेदी करण्यामध्ये काय अडचण असावी? काही अपवादात्मक FSI वापरण्यामध्ये वाद उपस्थित झाले असे एक कारण समजून आले आहे. पण तुकडेबंदीच्या परिपत्रकानंतर प्लॉट विभागणी बंद करून नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कलम 22 म्हणजे हे नोंदणी अधिनियमाच्या कलमाविषयी हे बोलतात. 22 अवैध ठरण्यापूर्वी अशा पद्धतीने अडवणूक होत होती, पण कलम 22 अवैध ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अशा सूचना पत्राने दस्त नोंदणी ठेवणे बंद ठेवणे कायदेशीर आहे का? पक्षकाराला दस्त नाकारून घेऊया असा सल्ला दिला तर पक्षकार वकील बदलून इतर ठिकाणी जाणे पसंत करतो. पक्षकारांना खरोखर डोळ्याची पट्टी सोडायची नाही आहे. आता पहा, 2-3 समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत या कॉमेंटमध्ये. पहिला आहे, विभागणी केल्यामुळे काही अडचण होते का? विभागणी केल्यानंतर काही अडचण होण्याची शक्यताच नाही. फक्त प्रश्न आहे, हे म्हणतात लेआउट मंजूर पाहिजे आणि लेआउटमधला प्लॉट तुम्हाला सब डिव्हाइड करायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी परवानगी घेतली पाहिजे, त्यानंतर ती नोंदणी होईल. प्रश्न हा आहे की ज्या ठिकाणी लोकल एरिया होता, ज्या ठिकाणी सब डिव्हिजन झालं किंवा ज्या ठिकाणी लोकल एरिया होता कॉन्सॉलिडेशन झालं आणि तिथे आता ही अडचण यायला लागलेली आहे. पण प्रश्न असा आहे की यांनी कोल्हापूर असा शब्द वापरलेला आहे आणि 56च्या सर्क्युलरप्रमाणे किंवा 56च्या नोटिफिकेशनप्रमाणे ते नगरपालिका होती त्यावेळेस त्या ठिकाणी आणि त्याला मात्र वगळलेलं आहे. आता त्यावेळची कोल्हापूरची नगरपालिका आणि तिथून 2 किलोमीटरचा परिसर या भागामध्ये लोकल एरियाच नाही, त्या ठिकाणी कन्सल्टेशन करायचंच नाही असे जर सरकारने त्यावेळेस आदेश दिले होते आणि त्या ठिकाणी लोकल एरिया नसल्यामुळे मग 8 सेक्शन लागू होण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे 31 सेक्शन पण लागू होण्याचा प्रश्न येत नाही, एकूणच तुकडेबंदी त्या ठिकाणी लागूच नाही. त्यामुळं बाकी असं काही अडवणं हे सगळं चुकीचं आहे. प्रश्न दुसरा, असं नाकारता येतं का? असं मुळीच नाकारता येत नाही. फक्त त्यांना तपासण्याचा अधिकार आहे. नापार मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्या रूल 44 प्रमाणे ते तपासू शकतात जर कायद्याने घातलेलं आहे. पण ज्या ठिकाणी ते करण्याचीच आवश्यकता नाही, म्हणजे जिथे 8 लागू नाही तर 8B लागू होणार नाही, 31 लागू होणार नाही आणि मग त्या 8B मध्ये जे प्रोव्हिजो लिहिलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट, मग हे पण लागू होणार नाही. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे प्लॉट होल्डर्सनी, हे जे व्ह्युअर्स आहेत निरनिराळे, ते अभ्यासक असतील त्यांनी आणि विशेषतः वकील मंडळींनी हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी लोकल एरिया नाही किंवा लोकल एरिया सीज झाला, एक तर लोकल एरियाच नाही. आता एक कॉमेंट असा आहे की जमीन सर्व्हे नंबरमध्ये आहे.
कॉन्सॉलिडेशन नंतर ती गट नंबरमध्ये होते. त्या भागाला सर्वे नंबरच राहिला, तिथं लोकल एरिया डिक्लेअरच झाला नाही. म्हणजे हा कायदा लागू होण्यापूर्वी सर्वे नंबर होता, आजही सर्वे नंबर आहे. तिथे लोकल एरिया डिक्लेअर झाला नाही, तिथे स्कीम झाली नाही, म्हणून तिथे गट नंबर झाला नाही. आणि आजच्या तारखेला तिथे मात्र व्यवहार अडवतात. काय संबंध? कारण तो लोकल एरिया डिक्लेअर झाला नाही म्हणजे हा कायदा तिथे लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. हा कायदा कुठे लागू आहे किंवा सेक्शन 8 कुठे लागू आहे? तेव्हा आता थोडंसं खोलवर जायची गरज आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या भागात कलम 3 म्हणजे तुकडेबंदी कायद्याच्या कलम 3 प्रमाणे लोकल एरिया हा स्थानिक क्षेत्र जाहीर केलं होतं का? तिथं मग झालं असेल तर आपण महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत आहोत का, होतो का? जर होतो तर ते सीज झालं आहे का? सीज झालं असेल तर येणार नाही. अर्थात ह्या गोष्टी खरं सांगा, हे 56-57 पासून चालत आलेलं आहे. आणि आज जे सब रजिस्ट्रार काम करतात हे अलीकडच्या पिढीतले आहेत, त्यांना हे सगळं माहीत असायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीचं काम सेटलमेंट कमिशनर, जमाबंदी आयुक्त करतात. याबाबतचे सगळे GR, सर्क्युलर हे त्यांच्याकडे आहेत. इव्हन मी जेव्हा 55 नंबरचा व्हिडिओ केला तेव्हा त्यांच्या वेबसाईटची लिंक मी त्यावेळेस दिली होती खाली, आणि त्यावेळेस सगळ्यांना मी व्ह्युअर्सना आवाहन केलं होतं की त्यांनी त्यांच्या लिंकवर जावं. त्यापैकी हे सूरज आहेत की जे त्या वेबवर गेले असतील, त्याने तिथं सर्क्युलरची एक लिंक आहे, त्या सर्क्युलरच्या लिंकमध्ये सगळे सर्क्युलर्स आहेत आणि त्यांनीच ते सर्क्युलर शोधून सांगितलंय. अर्थात ते सर्क्युलर ऑलरेडी डाउनलोड केलेलं आपल्याकडे आहेच आहे, पण लक्षात ठेवा की सगळे सर्क्युलर जर पाहिले तुम्ही तर वाचता येतं. आणि आज नेमकं झालं आहे की कायदा व्यवस्थित समजावून घेणं, नियम व्यवस्थित समजावून घेणं, जुने GR समजावून घेणं, परिपत्रक समजावून घेणं आणि मग सुलभपणे काम करणं, हे न होता तुकड्या तुकड्याने गोष्ट, हा कायदा तुकडेबंदीचा, आणि वाचताना पण लोक पिसमिल वाचायला लागलेत. म्हणजे तुकड्याने वाचायचं, फक्त काहीतरी आता नोंदणी महानिरीक्षकांनी काढलेलं सर्क्युलर वाचायचं आणि एकूण कायद्याचा म्हणजे ते याच्यासारखं झालं. त्या एक गोष्ट आहे ना, आपल्याला पूर्वी गोष्ट होती की हत्ती आहे, त्या आंधळ्या माणसानं हत्तीच्या सेफ्टीला हात लावायचा आणि तो म्हणायचा खराट्यासारखा हत्ती आहे, पायाला हात लावायचा म्हणतो खांबासारखा हत्ती आहे. तेव्हा हा एकूण कायदा किंवा हा जो गुंता आहे तो स्वतःच्या पणेप्रमाणे असा आहे असं समजतात. खरं तर हे मला असं वाटतं की कॉम्प्रिहेन्सिव्हली समजून घ्यायची गरज आहे. आणि म्हणून जी वकील मंडळी किंवा जी याच्यात सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी एकदा डाउनलोड करून एकत्र वाचाव्यात. कुठल्या तरी जाणत्या वकिलाच्या मार्फत हे मग त्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडावं. अधिकारी ऐकत नसतील शासनाच्या समोर मांडावं, आणि शासनही ऐकत नसेल तर मग न्यायालयाच्या समोर मांडावं. हे खरं तर त्यातला रस्ता आहे. तेव्हा याच्या संदर्भातला जो आहे की सब डिव्हिजन करता येतं, सब डिव्हिजन मंजूर करून घेऊन विकलं तर ते जास्त चांगलं राहतं आणि त्याची नोंदणी देखील करता येते. फक्त ज्या ठिकाणी लोकल एरिया नव्हता त्या ठिकाणी हे साहीच करण्याची गरज नाही, सरळपणे गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी कोणतीही खरेदी खत नोंदण्याचं नाकारण्याचं कोणतंही कारण मला कायद्यात दिसत नाही. प्रश्न दुसरा, आपण शासनाच्या 1947 साली मंजूर होऊन 1900 म्हणजे जी काय हे कन्सॉलिडेशनचा कायदा सुरू झाला 47 साली, तेव्हापासून सुरू झाला आणि साधारण 97, 98, 99च्या दरम्यान तो बंद झाला. सालाहून अंमल करण्यास मनाई करण्यात आलेल्या कायद्याचा संदर्भ 2004 म्हणजे एक सर्क्युलर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं, त्यांचा त्यांनी संदर्भ दिलाय. आता यांचे प्रश्न, आभार, त्याबद्दल आभार. मला पडलेले काही प्रश्न असे आहेत. यांना काय प्रश्न पडला, जर वडिलोपार्जित जमीन 50 आर 18 आर अशी असेल व मैतास 3 मुले 4 मुली आहेत व मुलांनी वाटप करून आपल्या वहिवाटी करत असतील तर नोंदणीला आताच्या परिपत्रकाने बाधा येईल का? आता बघा, 75 आर आणि 18 आर, 18 आर जो आहे तो तुकडा आहे. जर ती बागायत नसेल तर ती तुकडाच आहे. तो फक्त पूर्वीपासून तो तसाच तुकडा असेल तर त्याला अडचण नाहीये, पण याच्या खाली तुकडा पाडता येणार नाही. आता तुम्ही 3 आणि 4 7 लोक आहेत, 7 लोकांचे 75 मध्ये जर का तुकडे पाडायचे असेल तर शेतीसाठी तुकडे पाडता येणार नाहीत. शेतीसाठी 40च्या खाली तुम्हाला तुकडा पाडताच येणार नाही. मग तुमचे जे काही वाटपाचे हिश्श्याचे असेल ते एकमेकाला त्याची किंमत देऊन तुम्हाला त्याचं वाटप करावं लागेल. हा एक. ही का जर येणे झाली तर मात्र तुम्हाला सगळ्यांना प्लॉट वाटून घेता येतील, काहीच नाही. या 75चं आणि हे 18, जर का ती शेतजमीन आहे, आता शेतजमीन आहे, जर ही येणे लँड करता आली किंवा ती रेसिडेन्समध्ये जेव्हा येईल तेव्हा मात्र याचा प्लॉट करून तुम्हाला सारख्या प्रमाणात किंवा तुमच्या जे काही तुमचं प्रमाण असेल ठरलेलं त्या प्रमाणात त्याचं हे करता येईल. पण आजच्या तारखेला जर वहिवाट करायची असेल, शेतजमीन करायची असेल तर तिचे 40 पेक्षा कमी आरचे तुकडे करता येणार नाहीत. तुम्हाला जे काही तुमचं समसमान असेल किंवा तुमच्या ज्या प्रपोर्शनमध्ये वाटप असेल ते वाटप तुम्हाला कन्व्हर्ट करून कॅश एकमेकाला ट्रान्सफर करणं हा एकच सध्याच्या कायद्यातला उपाय आहे. फक्त पहा की तुमचं गाव लोकल एरिया होतं का, तिथे प्रमाणभूत क्षेत्र लागू आहे का, आणि जर कायद्यातला कलम 8 तुम्हाला लागू असेल किंवा कलम 31 लागू असेल, ते सर्वे नंबर आहे का गट नंबर आहे, मग
हे कायदेशीर मुद्दे तपासून घ्या. हे मजेदार कायदेशीर मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला बरेच लिगल मुद्दे यातनं मिळतील आणि त्याची चर्चा तुम्हाला पुढे करता येईल. या विषयामध्ये परिपत्रक काढून देण्याचा अधिकार नोंदणी महानिरीक्षकांना आहे का? शासनाला कायद्यात सगळे अधिकार आहेत आणि शासनानेच महानिरीक्षकांना सांगितलेलं आहे. या नोंदणी महानिरीक्षकांचं ज्युरिडिक्शन जे आहे ते स्टेटचं आहे, कारण ते राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आहेत आणि जे काही काढतात हे शासनाच्या वतीने काढतात, त्यामुळे त्यांना असं काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी नोंदलेल्या दस्ताचे काय होईल? काहीच होणार नाही. ते नोंदलेले आहेत ते राहतील. जर तुकड्यांचा भंग होत नसेल तर फक्त ह्या कायदेशीर बाबी पाहिल्या जातील आणि त्याच्यात काही अडचण येणार नाही. हा इश्यू फक्त आहे, त्यांनी जे अनियमित होते आणि नियमित करण्यासारखे त्यासाठी देखील तरतूद केलेली आहे. 25% बाजारभावाच्या रक्कम भरून काही नियमित करण्याची तरतूद आहे, काही 100 रुपये भरून तरतूद आहे. तेव्हा यापूर्वी नोंदलेल्या दस्ताला मात्र काही होणार नाही. हा इथे जर तुकडे पाडलेले असतील आणि ते बिना परवानगी पाडलेले असतील तर काही अडचणी येऊ शकतात. नेहमी त्याची फेरफार नोंद घेताना तलाठी इतर हक्कामध्ये तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा सेरा लिहितात आणि त्यामुळे मग तुम्हाला हस्तांतरामध्ये बऱ्याच अडचणी येतात. यापूर्वी नोंदणी झालेल्या व त्यावर बांधकाम केलेल्या जागेवर विना परवानगी अकृषिक वापर केली म्हणून महसूल खात्याकडे दंड भरून नियमानुकूल करता येईल का? जर ते याच्यामध्ये म्हणजे रेसिडेन्शियल झोनमध्ये आलं असेल तर त्या नियमित होतात, पण रेसिडेन्शियल झोनमध्ये नाही, तुम्ही बांधकाम केलेलं आहे आणि जेव्हा टाउन प्लॅनिंगचे NOC मागितले जातात तेव्हा ते म्हणतात की हे नाविकास झोनमध्ये आहे, त्यावेळेस मात्र ते नियमित करण्यामध्ये अडचणी येतात. अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा टाउन प्लॅनिंगचा आराखडा होतो, म्हणजे नियोजनाचा आराखडा होतो, तो अंतिम आराखडा असेल किंवा प्रारूप आराखडा असेल, त्यावेळेस नागरिकांनी, जसं मागच्या प्रश्नामध्ये नागरिक उदासीन असतात असा त्या प्रश्नकर्त्याने म्हटलेलं आहे आणि मग मात्र इतरांना दोष देतात. तसंच या ठिकाणी आहे की जेव्हा प्रारूप आराखडा येतो तेव्हा आपली जमीन कोणत्या झोनमध्ये आहे, आपल्या जमिनीवर चुकून कुणी आरक्षण टाकलेलं नाही ना, मग हे आरक्षण टाकायला दुसरीकडे जागा आहे की नाही, हे सगळं तपासून का घेत नाही आपण? आणि पूर्वीचं कसं होतं की हे राजपत्रात यायचं कळायचंच नाहीये. आता तसं नाहीये. आता तर वेबसाईटवरती येतं, सगळ्या ठिकाणी लागतं. आता तुमचे समाज माध्यम आहेत की ज्या ठिकाणी फिरवलं जातं. आता बघा पुण्याच्या जवळ 23 गावांचा प्रश्न आता धगधगतोय आणि या ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी, जमीनधारकांनी, प्लॉटधारकांनी जागं व्हायला पाहिजे. आपल्या प्लॉटवर कोणतं रिझर्वेशन येतंय का ते पाहिलं पाहिजे. आपला प्लॉट कोणत्या झोनमध्ये आहे. आता वाघोलीच्या साईडने बहुतेक प्रश्न येत आहेत किंवा शिक्रापूरच्या साईडने आणखी प्रश्न येत आहेत आणि ते असं म्हणतात की साहेब तिथे इतके प्लॉट पडलेले आहेत पण तो नाविका झोन आहे. अरे अरे तो नाविका झोन आहे तर आत्ताच सांगा ना त्यांना की त्या ठिकाणी वस्ती जाणार आहे, तिथे अनधिकृत बांधकामं होऊन उद्या गुंठेवारी करायला लागण्यापेक्षा तो प्लॉट आजच तुम्ही सांगा की प्रारूपमध्ये की आता तो तुम्ही निवासी झोनमध्ये टाका. त्याचं कारण काय फरक पडणार, एक दोन सर्वे नंबर निवासी झोनमध्ये टाका. फक्त त्यांना एवढंच पाहायला लागतं की मग पुढे 20 वर्षाचा विचार करतात. 20 वर्षात जर लोकसंख्या तिथपर्यंत जाणार असेल तर तिथपर्यंत रस्ते गेले पाहिजेत, तिथपर्यंत सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे, तिथपर्यंत नळपाण्याची व्यवस्था केली पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं पोहोचलं पाहिजे, तिथपर्यंत बाकीच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. आणि म्हणून हे सगळे विचार करून कोणती जमीन कोणत्या भागात टाकायची आणि त्याला ॲक्सेस काय आहेत या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. आणि म्हणून पूर्वी नोंदणी झालेल्या बाबतीत हे जर नियमित करायचं असेल तर त्याला पहिलं त्याचं झोनिंग तपासलं पाहिजे आणि झोनिंग जर त्याचं शेती असेल तर जरा अडचणी, जर का तिथे रेसिडेन्शियल झोन असेल तर ते नक्की शेतसारा जो आहे आपला शेतसारा समजा तुमचा 5 रुपये आहे तर त्याच्या 40 पट म्हणजे 200 रुपये, तो जर 10 रुपये असेल तर 40 पट म्हणजे 400 रुपये, तो 40 रुपये असेल तर 40 पट जे काही असेल ती रक्कम भरून ते नियमित केलं जाऊ शकतं. यापूर्वी मंडल अधिकारी यांनी मंजूर केलेले फेरफार रद्द होतील का किंवा ते बेकायदेशीर मंजूर झालेले आहेत का? नाही, मंजूर झाले असतील तर जनरली टिल कॉन्ट्ररी इज प्रूव्ड कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, कलम 157 मध्ये MLRCच्या, जेव्हा महसूल अधिकाऱ्याने एखादं काम केलं आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्या विरुद्ध काही कायदेशीर बेकायदेशीर बाबी सिद्ध करत नाही तोपर्यंत ते वैध असतं. त्याला प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू आहे. त्यामुळे तो काही सर्कलने मंजूर केला असेल तर ते काही नामंजूर होण्याचे प्रश्न नाही. जर कोणी ते अपिलात घेऊन गेलं, अपिलात जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडल्यानंतरही कोणी रद्द केलं तर तुम्हाला पुढच्या अपिलाची संधी असते. त्यामुळे ते नामंजूर व्हायचा काही प्रश्न येत नाही. तसेच मंजूर लेआउटमधीलच जास्त किंमत असली तरी जागा विकत घ्यावी यावर सखोल मार्गदर्शन करावे. मी हेच सांगितलं ना. मग मंजूर लेआउट एवढ्यासाठी की त्याच्यात नागरीकरणाचे सगळे मुद्दे पाहिले जातात. तिथे रस्त्याचे त्याच्यामध्ये पुरेसा रस्ता सोडला आहे की नाही, कॉलनी रोड सोडले आहेत की नाही, ड्रेनेजसाठी व्यवस्था उपलब्ध आहे की नाही, नंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येईल की नाही, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. खुली जागा ठेवली की नाही,
हे तुम्ही फक्त ज्या ठिकाणी लेआउट केला नाही, एकाकडं 2-4 एकर जमीन आहे आणि तो फक्त तुकडे पाडून विकतो आणि त्याने रस्ते हो आहे रस्ता म्हणून सांगितलं, तुम्ही भरोसा ठेवला आणि जेव्हा प्रत्यक्षात तुमचा रस्ता कोणीतरी अडवला त्यावेळेस लक्षात येतं की ऑलरेडी प्लॉट आहे कोणाचा तरी, मग मी जाऊ कुठून? तेव्हा हे लक्षात ठेवा की हे सगळ्या गोष्टी, मग यासाठी कदाचित त्यांना मोजणीचा खर्च येत असेल, यासाठी बाकीच्या आरेखनाचा खर्च येत असेल, परवानग्या घेण्याचा खर्च येत असेल, त्यामुळे कदाचित तिथे महाग असेल थोडंसं, पण स्वस्त घेऊन तुम्ही छान म्हणजे सततपणे तुमची झोप जाणार असेल आणि नंतर तुम्हाला 10 ठिकाणी फिरावं लागत असेल, त्यापेक्षा थोडंसं महाग घेऊन तुम्ही कदाचित शांत झोपू शकणार असाल आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत चांगलं सराउंडिंग किंवा चांगला भोवताल देणार असेल, त्याचा नक्की विचार केला पाहिजे. तेव्हा जे काही घ्यायचं ते कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याने वैध असलेल्या गोष्टी घ्याव्यात, असा माझा तरी सल्ला आहे. डीपी प्लॅनमध्ये जर प्लॉट रहिवासी झोनमध्ये येत असेल व ते ग्रामपंचायत हद्दीत येत असेल, तर तेथील 1 गुंठे क्षेत्रावर प्लॉटची लेआउट कसे व कोणाकडून करून घ्यायचे, याची प्रक्रिया काय याबद्दल आता पहा, पूर्ण महाराष्ट्रासाठी युनिफाईड बायलॉज आलेले आहेत, म्हणजे बिल्डिंगचे जे बायलॉज आहेत ते युनिफाईड आलेले आहेत. आणि तुम्हाला हे माहिती आहे की ग्रामपंचायत ही देखील स्थानिक संस्था आहे आणि ती नियोजन प्राधिकारी आहेत कायद्याप्रमाणे. जे टाउन प्लॅनिंगचा कायदा आहे त्याप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नंतर ग्रामपंचायती हे सर्व नियोजन प्राधिकारी आहेत. आणि ग्रामपंचायतीने तो तुमचा लेआउट, तुम्ही जे काही आराखडा तयार करता, हल्ली त्यामध्ये त्याची ही व्यवस्था केली की ग्रामपंचायतकडे जर असा माणूस नसेल तपासणारा, तर त्यासाठी लायसन्स इंजिनियर म्हणून एक कन्सेप्ट आहे किंवा आर्किटेक्ट ही कन्सेप्ट आहे, त्यांना देखील ते अधिकार दिलेले आहेत. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये विचारा की ते ग्रामपंचायत तुम्ही दाखवल्यानंतर ते मान्य करणार आहे का, ते एखाद्या लायसन्स इंजिनियरचं त्यांच्याकडची पॅनल असेल तर त्यांचं नाव सांगतील, त्यांच्याकडनं तुम्ही घ्या आणि ते ग्रामपंचायतीने मंजूर केलं तर ते मान्य होऊ शकेल, त्यात काही अडचण येण्याचा प्रश्न येत नाही. त्यामध्ये तसेच त्याची मोजणी करावी लागेल का? हो, सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे. म्हणजे जमीन घेतली आणि मग आपण आरडाओरड करतो की नोंदणी होत नाही, मला लेआउट कोणी मंजूर करू देते, पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की सातबारा आहे, फेरफार आहे, आपण त्याचं टायटल तपासून घेतलेलं आहे. आता टायटलच्या बाबतीत वाद राहिला नाही, आता प्रश्न हद्दीचा निर्माण होऊ शकतो, म्हणून त्याची मोजणी करून घ्यायला पाहिजे. आणि मोजणी, सातबारा, फेरफार, टायटल सर्च हे सगळं घेऊन तुम्ही एकदा लेआउट तयार केला पाहिजे. आणि मग लेआउट मंजुरीसाठी तुम्ही, ती नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा नगर रचनेचे अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत असेल, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि यासाठी तुम्ही पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता लायसन्स इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांना देखील 3 गुंठ्यापर्यंतचं हे सगळं काम दिलेलं आहे. कदाचित तिथे कोण कसं अधिकार वापरतं हे व्यक्तिशः मला आज माहिती नाही आहे, पण त्या ठिकाणी जर का आपण चौकशी केली बांधकाम परवानग्या देणाऱ्या विभागामध्ये, तर तुम्हाला ही माहिती चांगली मिळू शकेल. सर, लेआउट प्लॅन जिल्हा टाउन प्लॅनिंग कडून घ्यावा की स्थानिक ग्रामपंचायत? मी सांगितलं ना, ज्या हद्दीत तुम्ही राहता आणि ज्यांची तुम्हाला बांधकाम परवानगी घ्यावी लागते त्या भागामध्ये, त्यांच्याकडूनच तो लेआउट प्लॅन मंजूर होतो. मग तिथं जर टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असेल तर टाउन प्लॅनिंगचे अधिकारी करतात, आणि टाउन प्लॅनिंगचे अधिकारी नसतील तर आता ह्या जी काही एकात्मिक नियोजनाची, विकासाची, प्रमोशनची जी गाईडलाईन आलेली आहे ती सर्वत्र महाराष्ट्रात अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तुम्ही कुठेही गेलात, गुगल केलं तर नगर विकास विभागाच्या वेबसाईटवर आहे, पाहिजे असेल त्याच्या खाली आपण देऊ किंवा पुढच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती गाईडलाईन देऊ, वाचा, पहा आणि तिथे तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतीत चौकशी करा. पण मला असं वाटतंय की जसजसे नवे कायदे होत आहेत त्यामुळे गुंता कमी होण्याची तो गुंता वाढत चाललेला आहे. त्याचं कारण आहे की ते समजून घ्यायला कोणी तयार नाही. 8 एकर जमिनीचा भूमी अभिलेखचा मोजणी नकाशा आहे, ग्रीन झोन आहे, एनए टॅक्स भरून रिसीट घेतली आहे, लेआउट मंजूर नाही, या प्लॉटची रजिस्ट्री होईल का? नाही, माझा पहिला प्रश्न आहे की जर ग्रीन झोन आहे तर एनए टॅक्स भरून कसं काय घेतला, हा माझा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे की ग्रीन झोनमध्ये येणे होणार नाही, कारण तिथे येण्यासाठी परवानगी देणार नाहीत. हां, आता टाउन प्लॅनिंगने तिथे एनओसी दिला असेल आणि तिथे काही ॲडमिसिबल असेल यूज, तर ते कदाचित परवानगी देऊ शकत असतील, पण मला काही कळलं नाही आहे. पण लेआउट मंजूर नाही तर रजिस्ट्री होईल का? 8 एकरची रजिस्ट्री व्हायला काही हरकत नाही, पण 8 एकरात प्लॉट पाडून तुकडे तुकडे विकायचे असतील तर मात्र लेआउट मंजूर करावा लागेल. केवळ ग्रीन झोन आहे म्हणून हे सगळं सुटेल असं नाही आहे. शेवटी नागरीकरणाच्या गरजा म्हणून तुम्हाला लेआउटची सक्ती केलेली आहे आणि ती सक्ती केली पाहिजे, त्यात काही मला फार गैर वाटत नाही आहे. लेआउट मंजूर करून घेण्याची सक्ती काही फार गैर नाही आहे. त्याचं कारण आहे की उगीच का बेभानपणे विकत राहायचं आणि बाकीच्यांची गैरसोय करायची. फक्त तुम्हाला जर एनए टॅक्स भरून घेतला असेल आणि ती डीम्ड एनए झाली असेल तर मग ग्रीन झोन आहे का नक्की खात्री करा, कारण ग्रीन झोनमध्ये डीम्ड एनए होणार नाहीये, विकास विभागामध्ये डीम्ड एनए होत नाहीये. पण जर तुमचं रिसीट भरून घेतलेली असेल तर तुम्ही फक्त लेआउट मंजूर करून घ्या, तुमची रजिस्ट्री होऊ शकेल. जर का लेआउट मंजूर नसेल तर मात्र रजिस्ट्रीला ज्या आत्ता अडचणी आहेत त्या अशाच येत राहतील.
मी 3 वर्षापासून पुणे महापालिकेच्या हद्दीपासून जवळ 1.5 गुंठा प्लॉट शेती झोनमध्ये घेतला आहे. बरेच लोक घरे बांधून राहत आहेत. काय करावे सुचत नाही. आता घर बांधले तर इल्लीगल होईल, कारण आर झोन नाही. 12 जुलैच्या परिपत्रकानुसार तो प्लॉट विकत घेता येईल का? असेच पहा, असे खूप लोकांचे प्रश्न आहेत की जे अस्वस्थ करतात. त्याचं कारण आहे की आयुष्यभर कष्ट करून एखादा किंवा पाऊण गुंठ्याचा पैसा जमा करतो आपण, आणि तो जेव्हा गुंतवायची वेळ येते तेव्हा आपल्यासमोर हा असा अंधार होतो. इथे सरळ आहे, शेती झोनमध्ये आहे, लोक राहतात. ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी कुणाच्या परवानगीचा विचार केला नाही. तोडतील तेव्हा पाहू अशा बेफिकीरपणे लोकांनी बांधून टाकलं. अशाच याच्यातनं गुंठावरच्या चाळी निर्माण झाल्या, झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. पण आपण कायदा पाळणारे नागरिक आहात असं मला दिसतंय, असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही आता जाणतेपणाने निर्णय घ्यायचा असेल तर जोपर्यंत त्याचा येणे होत नाही तोपर्यंत तुम्ही घ्यायला नाही पाहिजे. किंवा लेआउटमध्ये, मंजूर लेआउटमध्ये जर का तो डिम्ड येण्याचा प्लॉट असेल तर तुम्ही त्याचा पाहिलं पाहिजे. म्हणून आताच पैसे गुंतवण्यापेक्षा थोडंसं फिरा. हे जे 12 जुलैच्या परिपत्रकाचा इश्यू चालू आहे तो थोडासा सेटल होऊ द्या आणि त्यानंतर निर्णय घ्या. उगीच पैसा अडकून तुमच्या मनामध्ये जी इल्लीगल होईल ही भीती आहे, ती भीती बरोबर आहे. त्यानंतर तुमची त्यामुळे झोप नाहीशी होण्यापेक्षा आता काळजी घेतलेली बरी. सर नमस्कार. कॉर्पोरेशन हद्दीत 1640 चौरस फूटचा प्लॉट आहे. 2 भाग करून विकायचा आहे. मी तसा 2 भाग करून विकू शकतो का? बिलकुल करू शकता. पण तुम्ही घेतलेला प्लॉट मंजूर लेआउटमधला असला पाहिजे एक, आणि तो मंजूर लेआउट घेऊन पुन्हा तुम्ही महापालिकेत जा, कॉर्पोरेशनमध्ये जा आणि त्याला सांगा की मला याचे हे करायचे आहेत. ते तुम्हाला सब डिव्हिजन मंजूर करून देतील. आणि ते सब डिव्हिजन मंजूर झाले की तो सब डिव्हिजन मंजूर झालेला कागद तुम्ही जर का जोडला की तुमची रजिस्ट्री होऊ शकेल. कुठलीही अडचण येणार नाही. मी महानगरपालिका हद्दीमध्ये रहिवासी विभागात स्थित रेखांकन मंजूर नसलेला पाऊण गुंठा प्लॉट खरेदी करणार आहे. आता रेखांकन मंजूर नसलेला प्लॉट घेतला तर अवघड आहे. वकील म्हणतात तुकडेबंदी कायदा लागू नाही, कारण कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र तुकडेबंदीत कायद्यामधून वगळली आहे. पण दस्त नोंदी होईना, काय झाले? अगदी बरोबर आहे, तुमचे वकील साहेब सांगतात ते अगदी बरोबर आहे की त्या ठिकाणी त्यांच्याकडे नक्की ते सर्क्युलर असेल आणि त्यांना ते माहीत असेल की ते लोकल एरिया सीज झालेला आहे. अगदी बरोबर आहे, होऊ शकेल. पण आता हे सगळे सर्क्युलर तुम्ही त्यांना दाखवलं पाहिजे आणि आता यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे. आता प्रश्न कसा आहे, तुम्हाला कायदा माहीत झाला, तुमच्या वकील साहेबांना कायदा माहीत झाला, पण जे नोंदणी करतात त्यांना तो कायदा किंवा ते सर्क्युलर माहिती नाही आहे, ते नोटिफिकेशन माहिती नाही आहे. आणि माहीत असलं तरी आता जे भीतीचं वातावरण निर्माण झालं, एका दुय्यम निबंधकाला सस्पेंड केल्यामुळे एक शॉक ट्रीटमेंट सारखी जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळं कोणताही माणूस ताक देखील फुंकून पिईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला अडचणी येतील, पण तुमचे वकील साहेब सांगतात ते बरोबर आहे. त्या वकील साहेबांना घेऊन जा, त्यांना कन्व्हिन्स करायला सांगा, कदाचित होऊन जाईल. सर नवीन परिपत्रकाप्रमाणे ज्या जमिनीचा लेआउट नसेल तर खरे होणार, नवीन परिपत्रकाप्रमाणे ज्या जमिनीचा लेआउट नसेल तर खरे होणार नाही. मग सर काही प्लॉट हे असे आहेत की त्या प्लॉटची एकत्रित येणे ऑर्डर आहे, जसे की 13 गुंठेचा प्लॉट प्रांताने येणे ऑर्डर आहे. आता तो मालक त्यामध्ये 1 गुंठा 800 चौरस फूटचे प्लॉट पाडून विकत आहे आणि लेआउट हा ग्रामपंचायतकडचा मंजूर आहे, SDO किंवा जिल्हाधिकारी यांचा नाही. मग प्लॉटची येणे खरेदी विक्री करता येईल का? आता जो येणे झालेला आहे प्रश्न मिटला. येण्याच्या वेळेस खरं तर प्रांताकडूनच हा लेआउट मंजूर करून घेतला असता तर जास्त चांगलं झालं असतं. पण आता 13 लोकांचा जर प्लॉट आहे, 13 लोकांचा म्हणजे 13 लोकांची नावं आहे त्याच्यामध्ये, त्याचा एक लेआउट तुम्ही तयार करून घेतला पाहिजे. मान्य तुम्ही ग्रामपंचायतकडून मान्य पण करून घेतलेलं आहे. तशी तर अडचण दिसत नाही मला की येणे झालेलं आहे त्याला तुकडेबंदी लागू व्हायचं काही कारण नाही आता, कारण ऑलरेडी येणे येते. जे ऑलरेडी येणे आहे, मग 1-1 गुंठ्याचे असतील ते 800 फुटाचे असतील, काय फरक आहे? 13 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही अप्रूव्ड लेआउटमध्ये जर का येणे झालेल्या जमीन असेल तर त्याला पुन्हा नव्यानं तुकडेबंदी लागू करायचं. तुकडेबंदी ही शेत जमिनीला लागू आहे. तुकडेबंदीचा हेतू आपण सगळ्यांनी समजून घ्या. तुकडेबंदी का केली किंवा कायदा आल्यानंतर जास्त तुकडे, जसे मुलं मोठी झाली, आता यांनी सांगितलं की 3 मुलं आणि 4 मुली आहेत. आता 4 मुली आणि 3 मुलांमध्ये वाटप केलं 75 त्यांच्या याचं, तर ते किती 12-12, 15-15 किंवा 10-10 गुंठे येईल त्यांना. आता 10-10 गुंठ्यामध्ये शेती करणं कसं शक्य आहे? तिथं फक्त तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता आणि परसबाग करू शकता, एवढंच होईल. तिथं शेती करायला मला सांगा, लग्न झालेली मुलगी 10 गुंठ्यासाठी इथे येऊन नांगरट करणार, इथे येऊन तिची पाळी घालणार, तिथं कोळपणी करणार, त्याची खुरपणी करणार, हे परवडत नाही. तुकडे जितके होतील तितके जमिनीची मशागत करणं परवडत नाही. आणि म्हणून
तुकडे झाल्यावरती त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता कमी होते आणि मग एकूणच राष्ट्रीय उत्पन्नावरती, राज्याच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो आणि मग त्याचं जे काय आपण क्रॉप प्लॅनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून तुकडे एकत्र करायचे, एकमेका शेजारच्याला तो तुकडा द्यायचा आणि त्याची दुसरीकडची जमीन त्याला द्यायची, अशा पद्धतीने तो कन्सॉलिडेशनचा कायदा आणला. पण मास लेव्हलवर असे कायदे यशस्वी होत नाहीत. पूर्ण राज्याच्या स्तरावरती एवढी मोठी लोकसंख्या, एवढं मोठं भौगोलिक क्षेत्र, त्यावरती हे काम क्वालिटीने किंवा दर्जेदारपणे करता येत नाही. शिवाय लोकांचे भरपूर वाद त्या ठिकाणी असतात आणि जमिनीच्या संदर्भात खूप वाद असतात. म्हणून तो कायदा यशस्वी झाला नाही. पण आता त्या बंधनांची गरज आहे का? आता यांची जे केस आहे की 13 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो येणे झालेला आहे प्रांताकडून आणि ग्रामपंचायतने लेआउट मंजूर केलेलं आहे. आता इथे काही पिकं घेणार आहेत का? इथं आऊत आणावं लागेल का? इथं नांगरट आणावं लागेल, इथे काही कुळपणी करावी लागेल, इथं खुरपणी करावी लागणार, काहीच करावं लागणार नाही ना. कशासाठी? ह्या 13 गुंठ्यात काहीच उत्पादन येत नाही, राष्ट्रीय उत्पन्न कमी व्हायचा प्रश्नच नाही. तिथे जर सरकारला उत्पन्नच पाहिजे ना, तर ते उत्पन्न जास्त कशातून येणार आहे? हे लोक जेव्हा घर बांधतील आणि ते भाड्यात देतील, हे लोक घर बांधतील तेव्हा निराळे साहित्य खरेदी करतील, त्याच्यावरच्या जीएसटी मिळणार. हे लक्षात ठेवलं पाहिजे की नको तिथे आपण खरं तर कायद्याचा उद्देश न समजून घेता त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा उगीच आग्रह, आणि जे लोकल एरिया आपण 1947 साली किंवा 48 साली जाहीर केला, आज मला सांगा की 48 नंतर आता वर्ष किती झालेली आहेत? त्याच्यानंतरचे 52 वर्ष आणि ही 20 वर्ष. आता 72 वर्षानंतर जेव्हा विचार करतो तेव्हा आपण 72 वर्षानंतर झालेला विकास त्याच्यामध्ये मिळवला पाहिजे आणि मग त्याचं सुधारित व्हर्जन आपण विचारात घेतलं पाहिजे. पण आज मात्र जुना कायदा, अँटिक्वेटेड कायदा आणि नवं वास्तव याचा मेळ घालायचा प्रयत्न करतो आणि तो मेळ बसत नाही, अशी परिस्थिती आहे. वेदर GR डेटेड 12 जुलै 2021 स्टॉप्स ट्रान्सफर ऑफ NA प्लॉट्स विथ प्रायमरी सँक्शन लेआउट बट नॉट हॅव्हिंग फायनल सँक्शन लेआउट. बिलकुल नाही. जर का तो ड्राफ्ट प्लॅन मधला, म्हणजे प्रायमरी तुम्ही म्हणता त्याला, ड्राफ्ट प्लॅन मधला असेल आणि NA मिळाली असेल, त्याच्यात प्लॉटच्या विक्रीला लेआउट जर मंजूर असेल तर अजिबात अडचण नाही. तो फायनल नाही म्हणून थांबवायची गरज नाही. जर ती NA झालेला असेल ड्राफ्ट प्लॅन प्रमाणे आणि ड्राफ्टचाच फायनल होतो, त्याच्यामध्ये फार काही फरक पडत नाहीये, किरकोळ आरक्षणं बदलतात, बाकी काहीच होत नाहीये. त्यामुळे यात कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही आणि हा 12 जुलैचं जे काही सर्क्युलर आहे ते त्याला बाधा आणणारा नाही. प्रश्न आहे, माझी करवीर तालुका जिल्हा कोल्हापूर उंचगाव या गावामध्ये 2009 साली गुंठेवारीमध्ये एकाच गटात तसेच एकाच गुंठेवारी लेआउटमध्ये 10 गुंठे, 3 गुंठे, 2 गुंठे अशी वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदी केलेली आहे. ती आताच्या विकास आराखड्यानुसार रेसिडेन्स झोनमध्ये म्हणजे पिवळ्या पट्ट्यात आली आहे. त्या प्रत्येक गुंठ्याचा स्वतंत्र सातबारा कसा करायचा याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं व ह्या जमिनीची विक्री करायची असल्यास आता याची प्रक्रिया काय असणार आहे किंवा आम्हाला काय करावे लागेल याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. आता पहिल्यांदा तुम्ही तहसीलदारांकडे जाऊन हे 10 गुंठे, हे 3 गुंठे याचा NA टॅक्स भरला पाहिजे, त्याच्यावरती रूपांतरण कर लावून घेतलं पाहिजे. एकदा ती डीम्ड NA झाली की मग तुम्हाला ती विकता येईल, तोपर्यंत येणार नाही. डीम्ड NA झाली तर तिला तुम्हाला स्वतंत्र सातबारा करा अशी विनंती त्यांच्याकडे करता येईल. आणि जनरली जे कॉम्प्युटरायझेशन झालं त्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये सुलभता यावी यासाठी NAचे सातबारे स्वतंत्र केलेले आहेत आणि NA झालं की आपोआप स्वतंत्र सातबारा होईल. आणि ही जमिनीच्या या सातबारावर जर बाकीच्यांची नावं असतील तर मात्र मग त्या ठिकाणी लेआउट करण्याचा प्रश्न निर्माण होतो. मग तेवढ्यासाठी तुम्हाला लेआउट करावा लागेल, तो दाखवावा लागेल, मंजूर करून घ्यावा लागेल आणि मग तुमच्या प्लॉटची तुम्हाला विक्री करता येईल. आणि जसे लेआउट आणि तुमचे येण्याचे ऑर्डर्स होतील किंवा येण्याचे जे काही तुम्हाला सनद मिळेल त्याच्या आधारावरती फेरफार घेतला जातो. जेव्हा येण्याची सनद होते तेव्हा फेरफार घेतला जातो आणि त्यावेळेस तुम्ही स्वतंत्र सातबारा करा असा आग्रह धरू शकता. आता आहे 31.8 जो कलम आहे ते पूर्ण राज्यामध्ये तुकडेबंदीचं कलम 8 जे आहे ते पूर्ण राज्यामध्ये तुकडे पाडण्यावरती बंधन आणतं. पण कुठे? लोकल एरियामध्ये म्हणजे स्थानिक क्षेत्रामध्ये. कलम 3 प्रमाणे जे क्षेत्र स्थानिक क्षेत्र आहे त्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवलं जातं आणि त्या ठिकाणी विक्री करू नका असा आपल्याला 8 मध्ये दिसतं. 31 काय? 8 नंतर 15 सेक्शन आला. 15 सेक्शनमध्ये स्कीम सुरू झाली. ती स्कीम 24 पर्यंत आली आणि 24ला ती स्कीम पूर्ण झाली आणि स्कीम पूर्ण झाल्यानंतर इकडचा तुकडा त्याला तिकडचा इकडं तुकडा असे जोडाजोडी झाली. त्याच्यानंतर तुम्हाला विक्री करता येत नाही, विभाजन करता येत नाही. हा जो कलम आहे 31वा. पण जसा 8 कलम काही ठिकाणी लागू होत नाही तसा आता हा 31वा कलम लागू होत नाही. इथं लिहिलेलं आहे बघा. पोट कलम 1 मधील कोणताही मजकूर ज्या क्षेत्रासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, नागपूर शहर महानगर अथवा इतर महानगर त्यांच्या हद्दीत जर का नियोजन झालं असेल तर तिथं लागू होणार नाही.
ज्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र नगरपालिका नियम लागू आहे त्या क्षेत्राला लागू होणार नाही. ज्या क्षेत्रासाठी कटक म्हणजे कॅन्टोन्मेंट तिथे लागू होणार नाही. जिथे महाराष्ट्र प्रादेशिक कटक अधिनियम किंवा नगररचना अधिनियम 1966च्या 40 अन्वये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणजे MMRDA PMRDA असं. नंतर ज्या ठिकाणी 113 अन्वये विकास आराखडे किंवा रिजनल विकास आराखडे तयार करण्यात आले तिथे लागू होणार नाही. म्हणजे आता कन्सॉलिडेशन झाल्यानंतर गट नंबर झाले आणि गट नंबर झाल्यानंतर तुकडे पाडायची जेव्हा येते तेव्हा 31 कलम विचारात येतो. 31 म्हणतो की तुम्ही हे करा, त्याचे तुकडे पाडू नका, पण महापालिका हद्दीत नगरपालिका हद्दीत हा कायदा हा सेक्शनच लागू होत नाही. त्यामुळं खरं तर हा जो गोंधळ निर्माण झालेला आहे आता पुण्याच्या आजूबाजूला सगळा आहे. भोसरी, आता भोसरी तर सीज, ते जे सीज झालेलं आहे, मी जे पाहिलं त्या दिवशी जे वृत्तपत्रात वाचत होतो, अरे ते तर लोकल एरिया म्हणून केव्हा सीज झालेलं आहे 1956 साली. पण आतापर्यंत ही चालू कसं आहे हे मला कळत नाही की लोक पाहत का नाहीयेत हे सगळं. तेव्हा 23व्या कलमामध्ये असलं तेव्हा 31वं कलम आणि 8 कलम हे दोन्ही कलम एकत्रितपणे आता ह्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे वाचायला भाग पाडलं पाहिजे, शासनाला भाग पाडलं पाहिजे. आणि हे सगळे ऐकत असेल तर जर आता नागपूर हायकोर्टात असेल तर नागपूर हायकोर्टात, आणि कोणी मुंबई हायकोर्टात गेलं असेल तर मुंबई हायकोर्टात, त्यांनी हे सगळे वकिलांना म्हणजे न्यायालयाला पण दाखवावं आणि मग याचा एकदाचा अर्थ लावून घ्यावा, म्हणजे हा गोंधळ मिटून जाईल. तेव्हा लक्षात ठेवा, गटवारी झाल्यानंतर जर तुकडे पाडायचे असेल तर कलम हा आहे. पण हे कलम जसं 8B मध्ये लिहिलेलं आहे की ते नगरपालिका महानगरपालिका हद्दीत लागू होत नाही, फक्त तिथे तुम्हाला लेआउट करावा लागेल, असं तिथे आपण वाचलं होतं. आता इथं आहे गटवारी केल्यानंतर देखील कुठेही लागू नाही, या हद्दीमध्ये लागू नाही, म्हणजे महापालिका नगरपालिका अशा हद्दींमध्ये किंवा जिथे आराखडे झालेले आहेत, म्हणजे हा 8 सारखाच आहे, फक्त गटवारी झाल्यानंतर म्हणजे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतरच्या जमिनी ज्या आहेत त्यांच्या बाबतीत आहे. आता पहिला प्रश्न आहे की पुणे किंवा जेवढ्या महानगरपालिका नगरपालिका हद्दी होत्या त्यात ते सीज झालं होतं, लोकल एरियाच नव्हता पूर्वी, त्यामुळे त्याला 8ही लागू नाही आणि 31ही लागू नाही. आता प्रश्न आहे की हे दोन्ही लागू नाहीयेत, त्यामुळे तुमचा लेआउटचा इश्यू आपोआपच निकाली निघतो. त्याचं कारण की लोकलच एरिया लागू नाही. आता हा फार धाडसाचं स्टेटमेंट होईल माझं, हे खरं तर बाकीच्या सगळ्या कायदे तज्ज्ञांनी वकील मंडळींनी तपासलं पाहिजे. कारण मी फक्त 2 कलम एकत्र करून या ठिकाणी 2 कलम एकत्र करून आणि त्या ठिकाणचं एक सर्क्युलर आहे ते एकत्र वाचून किंवा नोटिफिकेशन वाचून मी असं बोलतो आहे. हे सगळं कायद्याच्या कसोटीवरती तपासून हे अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता बघा हे सर्क्युलर हे काय म्हणतंय, ही नागपूर सिटीची न्यूज आहे, हेरल्ड मधली आहे, 22 ऑगस्ट 21ची अलीकडची आहे. सर्क्युलर बॅनिंग रजिस्ट्रेशन ऑफ स्मॉल प्लॉट्स चॅलेंज्ड. म्हणजे हा जो 12 गुंठेचा किंवा 12 जुलैचा जी सर्क्युलर आपण चर्चा करतो ते चॅलेंज झाले हायकोर्टामध्ये, आणि ते आता हायकोर्टात म्हणतात की हे कायद्याप्रमाणे नाही. जसं तुम्ही बऱ्याच लोकांनी मला विचारलं हे कायद्याप्रमाणे आहे का, ते काढू शकतात का? हो, ते काढू शकतात. ते कायद्याप्रमाणे आहे का? लेआउटच्या बाबतीत ते कायद्याप्रमाणे आहे असं मी म्हटलं होतं. पण ते कुठे लागू आहे? पुण्याच्या हद्दीत लागू असेल का? जर ते लोकल एरिया तर लागू नाही. महानगरपालिका हद्दीत लागू असेल का? लोकल एरिया आहे तर लागू नाही. नगरपालिकेच्या हद्दीत लागू आहे का? लोकल एरिया तर लागू नाही. आता त्याच्या अप्लिकेबिलिटीचा प्रश्न आहे. म्हणजे आता हे काढायचं त्यांना अधिकार आहे, त्यांनी काढलं, पण आता ते लागू नाही हे सिद्ध करायचं तुम्हाला प्लॉट होल्डर लोकांना सिद्ध करावं लागेल. आणि यासाठी जर अधिकारी समजून घेत नसतील, शासन समजून घेत नसेल तर न्यायालय. आपल्याला 3 टप्पे आहेत. आधी अधिकाऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे, नंतर शासनापर्यंत गेलं पाहिजे आणि शासनाकडून वरती गेलं पाहिजे. पूर्वी हे असंच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्यात जे लिहिलं त्याच्याप्रमाणे मग आपण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या वेबसाईटवर तपासणी केली. तिथं बघा 18/8/21 लिहिलेलं आहे, ऑनरेबल जस्टिस SB शुक्रे आणि ऑनरेबल जस्टिस अनिल किलोर यांच्यासमोर हा इश्यू आहे. इश्यू नोटीस म्हणतात ते, इश्यू नोटीस फायनल डिस्पोजल ॲट ॲडमिशन स्टेज. म्हणजे हे आता ॲडमिशन स्टेजलाच फायनली डिस्पोज करण्याचा त्यांचा विचार आहे. तेव्हा हे सगळे कायदेशीर मुद्दे तिथे मांडायला मात्र स्कोप आहे. त्यांनी केलेली ऑर्डर अशी आहे, द कंटेन्शन इज दॅट द सर्क्युलर डेटेड 12/7/2021 prohibiting registration of sale deeds of lands which are fragments by relying upon Section 8B of the Maharashtra Prevention of Fragmentation and Consolidation of Holdings Act is neither consistent with the provisions made in the said 8B nor with the law settled. Issue notice for final disposal at dismission as admission stage to the respondents returnable after 1 week. आता हे असं त्या ठिकाणी पेंडिंग आहे. 2 जजेस आहेत त्या खंडपीठापुढं हा इश्यू ऑलरेडी गेलेला आहे. तेव्हा
मला असं वाटतं की हे एकटं नसेल, अशा अनेक पिटिशन्स तिथं असतील. एका पिटिशनची माहिती आपल्याला मिळाली, पण या मुद्द्यावरती मला वाटतं बरीच अस्वस्थता असल्यामुळे आणखी अनेक पिटिशन असण्याची शक्यता आहे. आता पहा, तुमच्या समोर जे आहे ते आता नवीन आणखी एक 29 ऑक्टोबर 1956चं हे नोटिफिकेशन, द फॉलोइंग नोटिफिकेशन हॅव बीन पब्लिश्ड इन द एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॅजेट. आता याच्यात काय लिहिलेलं आहे? इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर्स कॉन्फर्ड अंडर सेक्शन 3 कोणता? हा आपला तुकडेबंदीचा कायदा. द गव्हर्नमेंट नोटिफिकेशन नोटेड बिलो, हे जे गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन आहे 54, 55, 56, 50, 47 पासून जे नोटिफिकेशन निघाले त्याच्यामध्ये ते म्हणतात की गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे हिअरबाय डायरेक्ट्स दॅट द एरिया स्पेसिफाईड इन द शेड्यूल, खाली शेड्यूल दिलेले आहे, अपेंडेड हिअर टू शाल सीज, CEASE, सीज म्हणजे बंद होईल. म्हणजे हे नोटिफिकेशन आणि लोकल एरिया जाहीर केले ना ते रद्द होईल, ते बंद होईल. टू बी लोकल एरियाज फॉर द पर्पजेस ऑफ द सेड ऍक्ट, म्हणजे ह्या तुकडेबंदीसाठी या नोटिफिकेशनला रद्द करून त्याच्यात डिक्लेअर केलेला जो लोकल एरिया होता खालच्या भागामध्ये दिलेला, आता तो खालचा भाग काय आहे तो आपण पाहू. हे बघा, हे जिल्हे, हे जिल्ह्याचं नाव आणि हे तालुके, त्यातले तालुके आणि या त्याच्यातल्या महानगरपालिकेच्या हद्दी आणि त्याच्यापासून 1 मैल 2 मैल 2 मैल लिहिलेलं आहे, 2 मैलपर्यंतचा परिसर. आता हे बघा, आता तुमच्या ओळखीचं आहे मुंबई, इथे आहे पुढे अमरावती, नंतर आहे पारोळा, नंतर आहे अहमदाबाद, त्यावेळेस आपल्याकडं गुजरातचा पण बराच भाग होता. त्यानंतर आहे पंचमहल, म्हणजे तिकडचे जिल्हे आहेत, सुरत. त्याच्यानंतर आहे, जस्ट अ मिनिट, हा सुरत, हा आता ठाणा, हे बघा हे ठाणा, ठाण्यामध्ये बघा ठाणा म्युनिसिपॅलिटी ठाणा, त्यावेळेसचे म्युनिसिपल एरिया ऑफ द ठाणा आणि 2 माइल्स. भिवंडी, म्युनिसिपल एरिया ऑफ भिवंडी आणि 2 माइल्स. नंतर बॅसेन, नंतर बोरिवली, कल्याण, जवाहर. अहमदनगरमध्ये अहमदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर नगर, संगमनेर. नंतर ईस्ट खानदेशमध्ये चोपडा, यावल, रावेर, भुसावळ. तिथल्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिका आणि नगरपालिकेपासून 2 मैलाचा भाग हा याच्यातनं लोकल एरियातनं वगळला. तिथे एकत्रीकरण करू नका, एकत्रीकरण योजना असेल तर ती रद्द करा, तिथे पुढे जाऊ नका, अंतिम करू नका, असे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढे पाहूया आपण. पुण्यामध्ये आहे जुन्नर, म्युनिसिपल एरिया जुन्नर, म्युनिसिपल एरिया लोणावळा, म्युनिसिपल एरिया तळेगाव दाभाडे, म्युनिसिपल एरिया सासवड, म्युनिसिपल एरिया जेजुरी, नीरा, ओन एरिया शिरूर, नंतर खेड, नंतर म्युनिसिपल एरिया बारामती, हवेलीमध्ये आहे भोसरी, चिंचवड, किन्ही, नंतर कोंढवा, ढवळे, नंतर बाफखेल, दिघी, कोपरे, पिंपरी वाघेरे, चिंचोली, पिंपळे निळक, नंतर मामुर्डी, आकुर्डी, निगडी, दौंड, नंतर पुणे सिटी, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया अँड एरिया विदिन 2 माइल्स ऑफ द कॉर्पोरेशन एरिया अँड कॅन्टोन्मेंट एरिया, भोर. आता हे बघा सगळं. नंतर साताऱ्याचं पण आहे. आता हे सगळं वाचलं तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचं हे दिसेल आणि असे खूप असतील. हे एक माझ्या हाती लागले. हे सोलापूर आहे, कुलाबा आहे, हे रत्नागिरी आहे, साऊथ सातारा आहे, हे कोल्हापूर आहे आणि त्याच्या खाली पुन्हा एक सर्क्युलर काढले, त्याच्यात नवीन सर्क्युलर आहे आणि त्यात लिहिलं की इथं जर का अशा योजना असतील गटवारीच्या, एकत्रीकरणाच्या, तात्काळ त्या बंद कराव्यात, थांबवाव्यात आणि तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घ्यावा आणि महाराष्ट्रातले असे काही येणेला पोटेन्शियल असणारे जिथे एरिया असेल तिथे लोकल एरिया विड्रॉ करावा आणि तो सीज करावा. म्हणजे आता बघा 56ला या भागातला लोकल एरिया स्थानिक क्षेत्र रद्द झालं, त्यामुळे तिथे प्रमाणभूत क्षेत्र यायचा प्रश्न येत नाही. तिथे जिरायतला 40, बागायतला 10 हा पण नाही. त्यामुळे 11 गुंठ्याचा जो फंडा कोणी आणलेला आहे मला तर माहित नाहीये, कुठं मी वाचला पण नाही, तो 11 गुंठ्याचा फंडा पण यायला नाही पाहिजे. 1 गुंठा पण चालू शकेल मग आता आता कारण एरियाच नाही तर ते बंधन असायचं काही कारणच नाहीये ना. फक्त लेआउट असावा हे मलाही वाटतं, कारण नागरीकरणाच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. आता हे मागच्या व्हिडिओच्या नंतर आलेला हा मेसेज आहे. हो, अगदी योग्य सांगितलं साहेब. वाटेल तसं प्लॉटिंगला आळा बसला पाहिजे, पण IGRने 2 दुय्यम निबंधक निलंबित करून सनसनाटी निर्माण केली आहे. त्यामुळे परिपत्रक चुकीच्या ठिकाणी अप्लाय करून बरेचसे इतर दस्त थांबवले जात आहेत. तारतम्य ठेवून लोकांची अडवणूक होणार नाही हे पण पाहिले पाहिजे. हे अधिकारी अधिकार वापरतात पण जबाबदारी घेत नाहीत. शासन सुद्धा प्रमाणभूत क्षेत्र रिवाईज करत नाही. 70 वर्षापूर्वी ठरलेले प्रमाणभूत क्षेत्र आहे तसेच आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार सिंचनाची व्यवस्था, शेतीमधील यांत्रिकीकरण, बी बियाणे, खत लागवड येणे हे लक्षात घेऊन यामध्ये काही बदल केलेला नाही. शासनाने कमाल जमीन धारणा कायदा 1976ला रद्द केला, तसा हा तुकडेबंदी कायदा सुद्धा रद्द करा. आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आभारी आहे. धन्यवाद. यांनी ह्या सूचना केलेल्या आहेत. नक्की ह्या सगळ्यांना आवडण्यासारख्या सूचना आहेत. हे बघा, त्याने जे म्हटले ना की दहशत निर्माण केली जाते, की परिपत्रक सनसनाटी निर्माण केली आहे, ही सनसनाटी हे आपण भोसरीचं हे पाहतोय की त्या भोसरीच्या ठिकाणी दुय्यम निबंधकाला जे निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर एक शॉक ट्रीटमेंट संपूर्ण व्यवस्थेमध्ये गेली आणि सगळीकडे भीती निर्माण झाली. शॉक ट्रीटमेंट द्यायला लागते. जेव्हा चुकीच्या गोष्टी व्हायला लागतात त्याला आळा घालण्यासाठी अशी शॉक ट्रीटमेंट करतात. प्रशासनाचा तो शिरस्ता आहे. तशीच या ठिकाणी झालेली दिसते. दुसरे वाचक असं म्हणतात की हा निर्णय चांगला आहे. कायद्याचे पालन होत नव्हते. सामान्य माणसाची फसवणूक होत होती. सर्वत्र अनधिकृत कॉलन्या तयार होत होत्या. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तो कोणामुळे? हायकोर्ट की सरकार? कारण 20 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी अधिकृत करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी GR काढून घेतला होता. मग हा एवढा बदल का? मार्गदर्शन करा. हो, बरोबर आहे. खरं तर एवढा बदल का? त्याचं कारण आहे की ईज ऑफ डुईंगचं बिझनेसचं धोरण महाराष्ट्र शासनानं स्वीकारलं आणि ई महाराष्ट्र म्हणून आपण करायला लागलो. म्हणून निरनिराळ्या गुंतागुंतीचे जे कायदे होते, म्हणून तुम्ही पहा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचा कलम 42 मध्ये ब क ड टाकलं आणि त्या ठिकाणी डीम्ड येण्याची प्रोव्हिजन आणली. नंतर त्या ठिकाणी शेतघर, ज्याला आपण फार्म हाऊस म्हणतो, त्याच्यासाठी सुधारणा 41 सेक्शनमध्ये आणि टाउन प्लॅनिंग ॲक्टच्या 18 सेक्शनमध्ये केली. त्याच वेळेस कुळ कायद्यामध्ये बिगर शेतकऱ्याला जमीन घेता येत नाही, पण एने लँड त्याला घेता येते, म्हणून शहरी हद्दीमध्ये तो कायदा शिथिल करण्यासाठी तरतुदी केल्या. तशाच तरतुदी तुकडेबंदी कायद्यामध्ये देखील केलेल्या आहेत. तर हा एकूण बदलत्या काळामध्ये औद्योगिकरण वाढावं, नवीन गुंतवणूक यावी आणि लोकांना परमिशन राज, ज्याला आपण म्हणतो परवाना राज, त्याच्यातून थोडीशी सुटका मिळावी म्हणून डिम्ड पद्धतीने हे सगळं करावं, हा सरकारचा सदहेतू आहे आणि त्यासाठीच हे सगळं केलं. पण ते समजायला उशीर लागला एक, आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे नवा गुंता निर्माण झाला. जरी हे सगळं करत असले तरी गुंता निर्माण झाला, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर हा एकूणच सुधारण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र एका आधुनिक टोकाला नेण्याच्या दृष्टीने केलेले अत्यंत कायद्यातले अत्यंत चांगले आणि स्वागतार्ह बदल आहेत. बदल पचायला वेळ लागतो. माणूस नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही बदल झाला, इव्हन त्याची झोपण्याची जागा बदलली तरी त्याला झोप येत नाही, अस्वस्थ होतो. तशी ही एकूण परिस्थिती आहे. थोडा जरी चेंज झाला तर तो स्वीकारायला फार मोठा विरोध होतो. तेव्हा या सगळ्या गोष्टीला दोन्ही बाजूनी, शासनाच्या बाजूनी ती यंत्रणा गोंधळलेली असते, ती विरोध करते, आणि जेव्हा आपल्याला जे सरझौपट मार्गाने होत होतं त्यात काही अडचणी यायला लागल्या, कोणी लेआउट मंजूर मागायला लागला की आपल्या देखील मनामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यातनं गोंधळ निर्माण होतो. अशी एकूण गोंधळाची परिस्थिती आहे. पण लक्षात ठेवा, आपण 21व्या शतकामध्ये आणि अत्यंत आधुनिक भारताच्या दिशेनं प्रवास करतो आहोत. हे करत असताना कायद्यातल्या अडचणी येत राहणार. त्या कायद्यातल्या अडचणी शासनाकडे, शासन दरबारी आणि न्यायालयातून सोडवता येतील. पण तरी देखील आपण पुढच्या पिढ्यांचा विचार केला पाहिजे. आपण पुढच्या पिढ्यांना बकाल शहरं देणार आहोत, रस्ते नसणारे प्लॉट्स देणार आहोत, रस्ते नसणाऱ्या वस्त्या देणार आहोत का? आजूबाजूला सांडपाण्याची व्यवस्था नाही म्हणून अत्यंत दुर्गंधी येणारे गटारं देणार आहोत? सभोवताल कसा असणार आहे पुढच्या पिढीसाठी अत्यंत आरोग्यदायी असा चांगला जर का आपल्याला सभोवताल द्यायचा असेल, पुढची पिढी जर समृद्ध आणि आरोग्यदायी करायची असेल, तर मला वाटतं हे काही नियम पाळले पाहिजेत. केवळ स्वस्तात प्लॉट मिळतो म्हणून आपण कुठेही घेणं आणि नंतर 100 ठिकाणी चक्रा मारत बसणं आणि पैसा गुंतला म्हणून हाय खाणं आणि नंतर इतका मोठा आयुष्यभराची कमाई माझी अडकून पडली म्हणून सतत झुरत राहणं, हे चांगलं की थोडासा विचारपूर्वक, काळजीपूर्वक जे कायदेशीर आहे अशा पद्धतीने घेणं जास्त चांगलं आहे का, याचा विचार करणं हे सर्वस्वी त्या प्लॉटधारकावरती, त्या गुंतवणूकदारावरती अवलंबून आहे. फक्त याबाबतचा कायदा तुम्हाला माहीत व्हावा, याबाबतचे नियम तुम्हाला माहीत व्हावे, एवढाच या चॅनलचा हेतू आहे. म्हणून खरा कायदा काय, त्याच्या लिमिटेशन्स काय, आणि आजच्या तारखेला स्थानिक क्षेत्र, स्थानिक एरिया, लोकल एरिया, प्रमाणभूत क्षेत्र, 12 तारखेचं 12 जुलैचं परिपत्रक, त्यातला 8वा कलम कुठे लागू होत नाही, या सगळ्या बाबी आपण इथे पाहिल्यात. जेवढं मी चर्चा केली हे सारे संदर्भ मी एका फोल्डरमध्ये ठेवून खाली ठेवतो आहे. आपण जरूर डाउनलोड करून घ्या, ते वाचा. हे या देशाचं धन आहे, हे तुमचंच आहे.
शेवटी लक्षात ठेवा, हे व्यवस्थेतून जनरेट झालेलं नॉलेज आहे, ते एकमेकाशी शेअर केल्यानं वाढतं. ते आपण एकमेकाला दिलं पाहिजे. आपण घेतल्यानंतर, डाउनलोड केल्यानंतर ती तुम्ही स्वतःची संपत्ती न समजता ती इतरांना वाटून टाका. त्यामुळं अनेकांना माहिती होईल. लोक फसवणुकीपासून स्वतःला सावरू शकतील. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे अधिकाऱ्यांच्या समोर मांडावं, त्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर मांडा. ज्यांना वाटतं न्यायालयाच्या समोर मांडावं, त्यांनी न्यायालयासमोर मांडावा. पण हा जो एक सामाजिक आणि प्रशासकीय असा जो एक गुंता निर्माण झालेला आहे, हा लवकर निवडावा आणि आपण पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं झेप घ्यावी, असं मला असं वाटतं. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जरूर लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपण आपल्या मित्रपरिचितांना, इतरांना सर्वांना पाठवत राहा, शेअर करत राहा. आपण पुन्हा राहिलेल्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी शुक्रवारी याच मुद्द्यावरती पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.